नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात शेतशिवार. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाचा आणि जगभरात उपयोगात येणारा वृक्ष, तो म्हणजे रबर वृक्ष. मित्रांनो, रबर वृक्षाचा इतिहास खूप जुना आहे. हा वृक्ष सर्वप्रथम दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन रेन फॉरेस्ट या प्रदेशात आढळून आला. तेथील आदिवासी लोक हजारो वर्षापूर्वी रबराच्या झाडातून निघणाऱ्या द्रवाचा वापर करत होते. इतिहासात पाहिलं तर साधारणपणे 3000 वर्षापूर्वीपासून रबराचा वापर सुरू झाल्याचे पुरावे सापडतात. नंतर 8व्या आणि 19व्या शतकात युरोपियन लोकांनी रबराचे महत्त्व ओळखले आणि त्याची लागवड इतर देशांमध्ये पसरवली. विशेष म्हणजे इंग्रजांनी रबराची बियाणे दक्षिण अमेरिकेतून घेऊन आशियात आणली आणि तेथून रबर शेतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आजच्या घडीला जगातील सुमारे 30 पेक्षा अधिक देशांमध्ये रबराची शेती केली जाते. यामध्ये थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया हे देश आघाडीवर आहेत. भारतामध्ये रबर शेतीची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्ध झाली. साधारणपणे 1873 साली रबराचे पहिले रोप भारतात आणण्यात आले. भारतात सर्वप्रथम रबर लागवड केरळ या राज्यात सुरू झाली आणि आजही केरळ हे रबर उत्पादनात देशामध्ये अव्वल आहे. भारतामध्ये रबराची शेती प्रामुख्याने केरळ, तमिळनाडू, कर्नाटका आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये केली जाते. हवामानाच्या दृष्टीने उष्ण आणि दमट प्रदेश रबरासाठी अत्यंत योग्य असतो. रबर वृक्षाची खास गोष्ट म्हणजे त्याच्या सालीतून निघणाऱ्या पांढऱ्या रंगाचा द्रव, ज्याला लेटेक्स म्हणलं जातं. याच लेटेक्स पासून रबर निर्मिती केली जाते. रबराचा वापर आज आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठ्या प्रमाणावर होतो. टायर, ट्यूब, चप्पल, हातमोजे, पाईप, इरेझर, रबर बँड, मेडिकल उपकरणे अशा अनेक वस्तू रबरापासून बनवल्या जातात. विशेष करून ऑटोमोबाईल उद्योगामध्ये रबराची मागणी खूप जास्त आहे. रबराच्या जातीबद्दल बोलायचं झालं तर मुख्य नैसर्गिक रबर देणारा वृक्ष म्हणजे हेविया ब्रासिलिसेन्सिया ही प्रजाती सर्वात जास्त लागवडीमध्ये आहे. याशिवाय काही सुधारित क्लोन्स आणि हायब्रिड जाती विकसित केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे उत्पादन अधिक मिळते. रबर वृक्ष लागवड केल्यानंतर साधारणपणे 6 ते 7 वर्षांनी उत्पादन द्यायला सुरुवात करतो आणि 25 ते 30 वर्ष सतत उत्पादन देतो. त्यामुळे हा एक दीर्घकालीन आणि फायदेशीर शेती व्यवसाय ठरतो. मित्रांनो, रबर हा फक्त एक वृक्ष नाही, तर तो एक मोठा उद्योग आहे, जो लाखो लोकांना रोजगार देतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा वाटा उचलतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतशिवार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. धन्यवाद.